वरळी येथे अवैधरित्या जे गॅस सिलेंडर होते त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। जे सीधा वाटप अधिकारी ज्या आहेत त्या आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, काय नेमका तो प्रकार होता आणि किती साठा होता? आमचं प्रधान कार्यालय आहे चर्चगेटला। त्यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार तिथे प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकातील शिधावाटप निरीक्षक उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला तिथे पाचारण केलं ऑफिसमधून। आम्ही आमच्या कार्यालयातून तिथे पोचलो, मी आणि माझे सहाय्यक शिधावाटप अधिकारी। आणि त्यानंतर तिथे आम्हाला सुरजी वल्लभदास चाळ म्हणून आहे वरळी नाक्याला, तर त्या चाळीच्या मागच्या बाजूला अवैधरित्या गॅस सिलेंडर आढळून आले। बऱ्याच मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला आणि त्यावेळी तिथे एक इसम उपस्थित होता त्या टेम्पोजवळ। तर तो इसम आणि टेम्पोचा मालक या दोघांवरही आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे अवैधरित्या साठा सापडल्याबद्दल। आणि अंदाजित त्या साठ्याची किंमत 5,66,000 इतकी अंदाजित किंमत आहे। किती गॅस सिलेंडर पकडण्यात आले, भरलेले किती होते आणि एमटी किती होते, या संदर्भात काय सांगा? अगदी टोटल आकडेवारी अशी नाही, पण अंदाजे 80च्या वर भरलेले सिलेंडर आणि त्याच्याहीपेक्षा जास्त रिकामे सिलेंडर आम्हाला तिथे आढळून आले। हा जो टेम्पो जो तुम्ही पकडला आहे, तो टेम्पो तुम्ही ताब्यात घेणार आहात, आता नेमका तो टेम्पो कुठे ठेवण्यात आणि त्याच्यावर जे गॅस सिलेंडर आहेत त्याच्या आतमध्ये सिलेंडर आहेत का? जो टेम्पो जो ताब्यात घेतलेला आहे आणि तो आम्ही त्या घटनास्थळीच, कारण तो नादुरुस्त स्वरूपात असल्यामुळे तो तिथून उचलून पोलीस ठाण्याला जमा करता येणं शक्य नसल्यामुळे घटनास्थळीच आम्ही तो कुलूपबंद केलेला आहे। जो वाहन चालक आहे, त्या वाहन चालकाचा जो मालक आहे टेम्पोचा, त्याला सुद्धा अटक करण्यात आली, परंतु तो आता फरार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। त्या संदर्भात काय सांगा? आम्ही पाहिजे आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे। धन्यवाद टीव्ही 9शी बोलल्याबद्दल। ह्या होत्या सीधा वाटप अधिकारी। त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की अवैधरित्या जे गॅसची विक्री जी सुरू होती त्याच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे। मात्र जो मालक आहे, जो टेम्पोचा मालक आहे, त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो सध्या फरार आहे। त्यालासुद्धा लवकरच पोलीस अटक करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आरसीपसह मी वैभव घाग, टीव्ही 9 मराठी, वरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।